ब्रेकिंग न्यूज अशी आलेली आहे की 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामुळे महिलांच्या आनंदामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे भांडणं कमी झालेली आहेत आणि भाऊजींनी अगदी मनावर घेतलेले की तू बाबा जा माहेरी जा, स्वतःसाठी जग, पण थोडा वेळ आम्हाला शांतता मिळू दे. म्हणजे ही क्रेज आहे आता हल्ली आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमाची. तेव्हा मी आशिष तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत ठाण्यातील कोपरी येथे आणि या कोपरीतल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. तर सुरू करूया आपला हा धमाकेदार मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. आपण आपल्या पहिल्या खेळाकडे जाणार आहोत आणि त्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. आता हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचंय. गात गात हा, लाडू चिकटला बाळूला, डायरेक्ट लाडू चिकटला बाळूला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बोलत राहा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला नाही 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 नाही, बाळू नाही, लाडू. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. आता मी गातो तसं गायचंय. लाडू चिकटला टाळूला, लाडू चिकटला टाळूला, हे आणि बाळूला लाडू आवडलेला, आणि बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, लाडू चिकटला टाळूला. हे लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू. हा, लाडू चिकटला टाळूला, लाडूला बाळू, लाडूला बाळू आवडला. म्हणजे हा लाडू त्याला बाळू असा. लाडू चिकटला टाळूला, लाडू बाळूला लाडू आवडला. हा, ना बघा. लाडू चिकटला टाळूला, लाडूला बाळू, लाडूला बाळू, पुन्हा लाडूला बाळू आवडला. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता हे गळ्यामध्ये हार आहे, नाकामध्ये नथ घातलेली आहे. आता हे सगळं दाखवत दाखवत हे वाक्य बोलायचंय. हे असं, हे असं, हे असं, हे असं, हे दाखवत दाखवत हे वाक्य बोलायचंय. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, लाडू आवडला बाळूला. सगळं वाक्य चुकीचं बोललेलं आहे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू मला नका दाखवू, भाऊजींना दाखवा. समोर भाऊजी आहेत. हा, आवडला. लाडू अशी चिकटला नाही, अशी नाही. टाळूला, बाळूला लाडू. अशी अशी नाही बघा, अशी. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळूला चिकटला टाळूला. नाही. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही आहे ना रडत रडत बोलायचंय. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडूला चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. फक्त शब्द उच्चार व्यवस्थित येऊ दे. आई जवळजवळ अशोक कुमार केला होता त्याने. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अरे पुढे नका जाऊ, इथे इथे डेड बॉडी असं समजा. त्याला सांग लाडू चिकटला, लाडू चिकटला बाळूला, लाडू चिकटला बाळूला. उठे उठे, अरे डेड बॉडीला लात मारली यांनी. हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचंय. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला.
हे इथून आणि हे इथून. हे जे काय लाजणं आहे ना, हा? लाजणं कसं पाहिजे सांगा तुम्ही. कसं? अच्छा, म्हणजे मीच सांगायचं. अहो. अहो. अहो हा. अहो ऐका ना. अहो लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अहो कसं 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 दाखवा आम्हाला. अहो चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता हे वाक्य ना तुम्ही रागात बोलायचंय. रागात. लाडू चिकटला टाळूला, हा बाळूला लाडू आवडला. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अजून रागामध्ये. लाडू चिकटला टाळूला, ओ! बाळूला लाडू जोरात, आवडला. जोरात. ओ! आ! धनी! लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हा, धनी! धनी, ए धनी! ओ धनी, ए धन्या! ए धन्या! धन्या. आई शपथ लाडू वांदे. चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. भावाची ना धन्या म्हणाली. भाऊजी मी क्या बोललेलो ना यही बोललेली आहे. हा. ए धनी! धनी, ए जी! आता हा भाग जेव्हा भाऊजी बघतील तेव्हा आम्हाला काय माहिती नाही बाबा. ओ धनी! धनी, भाऊ चिकटला टाळूला, लाडू चिकटला टाळूला, बावळा लाडू आवडला. बाळूला लाडू आवडला. माझ्याकडे कशाला? भावाकडे गेला, भावाकडे बोट गेला ना मी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे तिला आपण देणार आहोत बक्षीस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नवरी निघते तेव्हा नवरा कधीच रडत नाही. नवरी निघते तेव्हा नवरा कधीच रडत नाही. सगळेजण का रडतात हा प्रश्न कधीच पडत नाही. नवरा जेव्हा बाप होतो आणि मुलीच्या लग्नात रडतो, नवरा जेव्हा बाप होतो आणि मुलीच्या लग्नात रडतो तेव्हा कळतं खरं दुःख. मग डोळ्यातलं पाणी अडत नाही. मग डोळ्यातलं पाणी अडत नाही. माहेरच्या आठवणी अशाच असतात, कारण माहेर म्हटल्यानंतर डोळ्यातनं पाणी हे येतच. ताई तुमचं नाव सांगा. रोहिणी कर्वे. रोहिणी ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 40 वर्ष झाली. या 40 वर्षात माहेरीची ओढ अजून आहे तेवढी? हो. आता मला माहेरी नाही आहे. आई वडील दोघंही वारलेले आहेत आणि मला भाऊ पण नाही. काय सांगायचं राहून गेलं होतं आईला जे तुम्हाला आत्ता सांगावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय? नाही, मला आईला काहीच सांगायचं राहून गेलं नाही आहे. मला भाऊ नसल्यामुळे मी आई वडिलांना दोघांनाही आश्रमात ठेवलं होतं. कारण की मी सासरी होते आणि सासरी पण मला सासरे, चुलत सासरे वगैरे असे होते आणि आमचं घर लहान असल्यामुळे त्यांना पण मला काही ॲडजस्ट माझ्या घरात करता येत नव्हतं. त्यामुळे मी त्यांना खडवलीला ठेवलं होतं. तिथे आठवड्यातून एक दिवस जायची आणि त्यांना बघून यायची. तर मला भाऊ नाही म्हणजे मुलगा नाही तर असं काही वाटायला नको आहे. मुलगी पण तेवढंच करू शकते. एवढंच नाही, आईवडिलांचं मी केलं पण दोघांना दहन पण मीच केलं, मीच अग्नी लावला. काय त्यावेळेला मनात भावना होत्या? फार वाईट वाटलं आणि चांगलं पण वाटलं. चांगलं का वाटलं? काय म्हणजे मला भाऊ नाही आहे तरी ठीक आहे, मी त्यांचं केलं म्हणून मला चांगलं वाटलं. एक मुलगी सुद्धा तितकीच जबाबदारी पार पाडू शकते अगदी एखाद्या मुलाप्रमाणे आणि माहेरच्या माणसांना सुद्धा तितक्याच ताकदीने ती सांभाळू पण शकते. तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव आहे इकरा रफिक मुजावर. इकरा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 13 वर्ष. और मी खूप मज्जात आहे हे मी बोलणार तुम्हाला पहिला. खूप मज्जात आहे. खूप खूप. आणि माहेरची आठवण मला पप्पांची, सर्व बोलतात मम्मीची पण मला पप्पांची आठवण खूप येते. हेच बोलणार मी. मी घरी जाणं तर त्यांचीच कमी मला अशी वाटते की हा माझे पप्पा नाही. पण आज बघण्यासाठी माझे पप्पा नाही आहे. राहिलं असेल हा माझा एवढा चांगला आहे आणि मी पप्पांना तेच मेसेज करते. पण आज मी केलं आधार कास्टमध्ये साधी माझं लग्न झालं आहे. पण टच वूड मी खूप खूप खुश आहे. पप्पा तेच बोलणार आणि काही नाही. त्यांनी मला खूप खूप समजून घेतलं आणि पप्पा जसे तुम होते तशा मला लाईफ पार्टनर खूप खूप चांगले भेटले.
माझे नवरे आहे आउट ऑफ इंडिया दुबईमध्ये, पण ते कधी नाही मला हे करणार तू कुठे इकडे जाते नाही जा, हे करणार नाही कर, पण गणपतीला असायला पाहिजे, नवरात्र माझी वहिनी तिकडे बसले त्यांना विचार, जे पण सण असणार मला पाठवतात, तशा ना बोलतात नी तू कशाला जाते हिंदी वर्ड हे ना नको 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 जा, असा कधी नाही बोलणार माझे नवरा. असे माझे नवरा टच शूट सर्व बोलते मैकेची आठवण येते, पण मैकेची आठवण एकाच येते, पप्पांची खूप येते मला. बोलते ना यायची मी कामातून तर विचारायचे हे पूनम आली का घरी, तेव्हा विचारून ते नंतर जेवायला बसायचे आणि मला बोलायचं आली ना तू आली ना तर नंतर जेवायचे असं बोलून. जेव्हा लास्ट टाइमात त्याची असं झालं ना दवाखान्यातून जात होते ना ते कांद्यावर माझा जीव त्यांचा जीव गेला माझे, तर तेच बोलते मी त्यांचा आशीर्वाद खूप खूप आहे माझ्याबरोबर, आता पण आहे पहिला पण होता खूप होता, तेच बोलणार. आणि ते कोण नाही करू शकतात, पण हाय जशी कोशिश माझे हस्बंड करतात ना ते खूप करतात, त्यांना आशीर्वाद द्या बस हेच बोलणार, अजून काय नाही बोलणार. काय बाबांची एखादी आठवण सांगाल तुम्ही? खूप आहे पप्पांची आठवण, काय पण घरात काय पण व्हायचं ना ते खूप सपोर्ट घ्यायचे मला. त्याचून मैं सबको यही बोलूंगी कि बोलते ना माँ बाप की दुआ पहले लो, यही बोलूंगी. काय माहेरबद्दल सांगाल तुम्ही? माहेरचं सांगायचं म्हटलं तर मला आम्ही 5 बहिणी आणि आम्हाला म्हणजे भाऊ नव्हता, रक्षाबंधन वगैरे असं आलं तर खूप वाईट वाटायचं की अरे आपल्याला भाऊ नाही आहे, पण भाऊ झाला, खूप वर्षांनी भाऊ झाला. आता सगळं खूप छान आहे, मस्त आहे, आणि त्या सगळ्या मस्तमध्ये फक्त माझे वडील नाही. काय बाबांची आठवण सांगाल तुम्ही? माझे वडील आयुष्यभर कष्ट केलं, पण ते कष्टाचं फळ बघायला ते नव्हते. रिटायरमेंट झाले आणि 8 दिवसात वडील आमचे दगावले. आता आमची आई आहे आणि खूप सगळं एकदम छान व्यवस्थित आहे आईचं पण. असं माहेरचा उंबरा ओलांडून जेव्हा तुम्ही सासरी जात होता काय होतं मनामध्ये? माझं लग्न खूप म्हणजे लवकर झालं तर माझे एक टेन्शन होतं असं या गोष्टीचं, अरे कसं होणार. आणि जसं इथे फ्रीडम होता तसं माझ्या सासरी फ्रीडम अजिबात नव्हता. साडी नेसायची आहे आणि माझ्या घरी सगळ्या गोष्टी म्हणजे नॉर्मली होत्या, पण घरी गेल्याच्या नंतर साडी नेसावीच लागेल आणि ती पण 24 तास. अरे बापरे, म्हटलं चला ॲडजस्टमेंट आहे. माहेरच्या आठवणीमध्ये जेव्हा जेव्हा तायांबरोबर मी जातो तेव्हा काही आठवणी ह्या भाऊक करणाऱ्या असतात आणि काही आठवणी ह्या अत्यंत मजेशीर पण असतात. माहेरच्या आठवणी म्हटलं तर थोडं भाऊक होणं हे साहजिकच आहे, पण आता त्यांना हसवण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि ज्या खेळाची तुम्ही आता वाट बघताय तो खेळ आता सुरू होते, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा पटकन बसून घ्या. व्हेरी गुड क्या बात आहे. हा म्युझिक प्लीज. लोकल इथे क्या बात आहे. व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू, चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू, रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू, यायला तेजा मायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल ए बोली जरा, हळू 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 चाल. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर
संभाल हे पोरी जरा हळू 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 चाल. मना तेरी चाल है समुंदर की लहर जनू कले कले बाल तेरे बादलों की छाव जनू डाल के ये जाल अपने आशिकों को करना यूं हला. हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू जरा हळू जरा हळू 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 जरा हळू 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 चाल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि हे घ्या घ्या, खूप खूप अभिनंदन तुमचं. हो घ्या घ्या घ्या. संगीत खुर्चीमध्ये अगदी कमाल मस्त नाचल्या सगळ्या. पण एक असतं ना की ह्या सगळा आनंद उपभोगत असताना एक कोणतरी अशी व्यक्ती असते की तिचा कोणाबरोबर तरी अबोला असतो. त्याच्यामुळे आपला चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग असतो आणि या भागामध्ये आपण दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. सुनंदा जाधव. कोणाबरोबर अबोला आणि किती वर्षाचं आहे? मोठ्या भावासोबत. सख्ख्या भावाबरोबर अबोला आहे. हो. आणि किती वर्ष आहे? 22 वर्ष. 22 वर्ष. अर्थात तुम्हाला जर कारण सांगावं असं वाटलं तर तुम्ही सांगू शकता. कसं असतं ना आशिष, आई वडील असतात ना तोपर्यंत माहेर खूप सुंदर असं धावत पळत जावं असं वाटतं. परंतु एकदा माहेर गेलं की असं वाटतं की भाऊ आहे ना. पण त्याच वेळेला भावाने लव्ह मॅरेज केलं आणि बायको म्हणाली की इथे राहायचं नाही. वेगळा झाल्यानंतर खरं म्हणजे मराठी उदरातून जन्म घेणारा मुलगा ह्याने धर्म बदलला बायकोसाठी. आणि त्यानंतर त्याने आईबाप पण बघणं सोडलं. म्हणजे अशी अवस्था एक वेळेला झाली होती की आई त्याचं नाव अक्षरशः अशी घोकत होती की येईल येईल, पण शेवटच्या क्षणापर्यंत तो आला नाही. मग आई गेली. पण आजच्या काळात सांगायला मला काही वाईट वाटत नाही. मी त्याची माफीही मागणार नाही आशिष. मी खरंच सांगते की त्याच्या कमाईचा एक भाताचा गोळा पण आमच्या आईवडिलांच्या मुखात गेलेला नाही. ते सल जर आईवडिलांची चिंता तुला नव्हती तर मग आमची चिंता काय करणार? वी आर अ सेकंडरी. पण ती प्रायोरिटी त्याने त्याच्या बायकोच्या फॅमिलीला दिली. बायकोची फॅमिली पण बघा, पण असं नाही ना की तिच्यासाठी तुम्ही आई वडील सोडा. पण त्याने सोडले. ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आणि त्याच्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत तो मान्य करत नाहीये. की तो एवढंच मला म्हणतो मी काही देत नाही आणि आई बापाकडून काही घेत नाही, त्याच्यामुळे माझा संबंध नाही. म्हणजे अक्षरशः शेवटचे क्षण मोजत असताना आई तरीही त्याचं मन द्रवलं नाही आणि तो निघूनच गेला. म्हणजे आलाच नाही. शेवटी आल्यानंतर तो म्हणाला की मी अग्निडाग देऊ शकत नाही. मग मी माझ्या मोठ्या भावाला रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट आईला अग्निडाग कसा देतात त्याच्यासाठी रिक्वेस्ट केली. हा बाजूला झाला आणि मधला भाऊ पुढे आला. खंत अशी आहे की ना त्याला मी माफ करू शकत ना मी त्याच्याकडे माफी मागू शकत. आणि अबोला तर हा मरेपर्यंत राहणार. हे जे दुःख आहे ते फार मोठे आहे. 22 वर्षाचं म्हणजे हा अबोला आहे. तुम्ही काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये ठरवल्या आहेत की मी बोलणार नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलावं. दादा त्याचंही उत्तर आहे माझ्याकडे. माझं असं म्हणणं आहे मी अबोला तोडे नाही, पण त्यानं यावं ना. तोच आमच्याशी बोलायला मागत नाहीये तर उगाच त्याच्या दारात जाणं हे मला पटत नाही. कारण मी खूप स्वाभिमानी आहे. हरकत नाही तर मी तुमच्या वतीने मी तुमच्या भावाशी नक्कीच बोलीन. दादा 22 वर्षाचा अबोला आहे. त्याच्यामागची कारणे ही अत्यंत वैयक्तिक आहेत, त्यामध्ये मी पडू इच्छित नाही. पण मला असं वाटतं ना की तू आयुष्यातला निर्णय तू घेतलेला आहेस, पण याचा अर्थ असं नाही की आपल्या माणसांना दूर करणं, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणं असं होत नाही. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे गाड्या असतील, तुमच्याकडे प्रॉपर्टी असतील, नातीच नसतील ना आपली जवळची माणसं ना, तुम्ही जगातले कधीच श्रीमंत माणूस होऊ शकत नाही.
आणि मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे. मी हे सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे, पण तरीसुद्धा माझी इच्छा आहे की हे भावा बहिणीचं नातं पहिल्यासारखं छान निर्माण व्हावं. गणपती बाप्पाजवळ तीच प्रार्थना आहे. नक्की. पण ताई, तुम्ही आज इथे माहेरी आलेला आहे, तर तुम्हाला मी असंच पाठवणार नाहीये, तुमची ओटी भरणार नाही. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग पोटी भराया पाठवते, माया पित्याच्या ओढी. वा, खूप छान वाटते. आणि खरं तर असं वाटतं ना की ताई, तुम्ही अजून काही वेळ इथे तुम्ही माहेरी थांबावं, पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला आपल्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.